नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत. बघा, आपण आतापर्यंत 2 लेक्चर पाहिले. आज आपण तिसरा लेसन पाहतोय. 2 लेसन याच्या अगोदर झालेले आहेत आपले. आज आपण तिसरा लेसन पाहतोय स्टँडर्ड 8चा. त्याचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट्स. ओके, बघा इंडायसेस. आता इंडायसेस मध्येच आपण ज्याला घातांक असं म्हणतो आणि क्यूब रूट्स त्याला घनमूळ असं म्हणतो. ऍक्च्युअली आपण याच्यामध्ये क्यूब अँड क्यूब रूट्स दोन्ही गोष्टी पाहणार आहेत, म्हणजे घन आणि घनमुळे. ओके, आता जे काही घातांक आहे याच्या अगोदर आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स ही संकल्पना याच्या अगोदर आपण पाहिलेली. सेम त्याच धर्तीवरती आपण इंडायसेस म्हणजे घातांक, त्याच्यानंतर लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम कसे वापरले जातात, याही गोष्टी आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. ओके, आता या लेसनला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण थोडंसं इंडेक्स फॉर्म कुणाला मानलं जातं ते पहिल्यांदा समजून घेऊ. नंतर आपण क्यूब रूट्स या गोष्टीकडेही पुढे जाणार आहे. ओके, मग आता जे काही इंडायसेस म्हणतो आपण, घातांक म्हणतो, मग ते घातांक नेमके काय असतं किंवा घातांक हा कन्सेप्ट काय आहे नेमकं, की एखादं नंबर आहे आणि तो घातांक रूपात मांडलेला आहे. म्हणजे नेमका कसा मांडलाय तोही आपण इथं बघूया. बघा की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय शिकायचंय की एखादा नंबर आहे आणि तो इंडेक्स फॉर्म मध्ये, आता बघा कोणत्या फॉर्म मध्ये म्हणतोय आपण, तर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलेला आहे असं आपण नेमकं कधी म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा की आपण असं समजून घेऊ की समजा इथं लिहिलं मी 5 into 5 into 5 into 5. ओके, मग आता हा 5 किती टाइम्स लिहिलेला आहे सगळ्यांना दिसतंय. हा 5 आपण लिहिलाय, तिचं 5 इज ऑफ 4 टाइम्स. ओके, आता हा 5 आपण 4 टाइम्स लिहिलाय, 5 into 5 into 5 into 5. आता आपण पुढे जाऊन हेच असं म्हणतो, दॅट मीन्स इज 5 raised to 4. 5 raised to 4. ओके, आता इथे लिहिला आपण 5 raised to 4. आता हे जे काही नंबर लिहिला आपण 5 raised to 4, दिस इज नोन ॲज इंडेक्स फॉर्म. याच्यामध्ये आपण हा जो 5 आहे या 5 ला काय म्हणतो, तर याला म्हणतो आपण बेस. बघा, याला काय म्हणतो, बेस, म्हणजे मराठीत आपण याला म्हणतो पाया. आणि ही जी मांडणी त्याला संख्येची घातांक रूपातील मांडणी असं आपण म्हणतो. घातांक रूप असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो इंडेक्स फॉर्म, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण घातांक रूप. म्हणजे एखादी संख्या आहे तर ती संख्या जी आहे ती घातांक रूपात लिहिलेली जी काही संख्या, मग घातांक रूपात लिहिलेली संख्या बघा, तर ही जी घातांक रूपात लिहिलेली संख्या आहे तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, तर आपण हा जो काही नंबर आहे त्याचा इंडेक्स फॉर्म असं म्हणतो, म्हणजे घातांक रूपातील मांडणी असं म्हणतो. की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की हा जो 5 लिहिलेला आहे त्याला आपण बेस म्हणतो आणि वरती त्याच्या डोक्यावरती जो 4 लिहिला आहे तर त्याला म्हणतो आपण त्याची इंडेक्स, किंवा त्यालाच आपण पॉवर असं देखील म्हणतो. बघा, त्याला इंडेक्स म्हणतो किंवा पॉवर असं देखील म्हणतो. म्हणजे आता इथं 5 ची पॉवर 4 असं का, याला कारण आहे 5 into 5 into 5 into 5, दॅट मीन्स 5 इज कमिंग 4 टाइम्स. 5 हा किती वेळा आला, तर 4 वेळा त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं गेलं. मग असं जर असेल तर आपण म्हणतो की या संख्येचा मग घात कितवा, तर या संख्येचा घात झाला 4था, कारण आता गुणाकार किती वेळा झाला, 4 वेळा. मग आता संख्या कोणती, तर संख्या आहे 5. आपण हा जो 5 नंबर दिसतोय त्याचा कितवा घात, तर आपण म्हणतो 4था घात. बघा, कितवा घात, 4था घात. मग हे वाचताना आपण असं वाचणार आहे 5 raised to 4 म्हणजे 5चा कितवा घात, 4था घात, किंवा 4th power of 5. 4th power म्हणजे कितवी पॉवर याची, 4थी पॉवर. कुणाची, तर 5 ची. मग हा जो आहे तो नंबर जो लिहिला आपण तो घातांक रूपात लिहिलेला नंबर आहे, दॅट मीन्स द नंबर इन इंडेक्स फॉर्म. बघा, आता कोणत्या फॉर्म मध्ये म्हणतोय आपण, इंडेक्स फॉर्म मध्ये हा नंबर आपण राईट केला. कोणत्या फॉर्म मध्ये राईट केला, इंडेक्स फॉर्म मध्ये राईट केला. ओके, मग आता इंडेक्स फॉर्म मध्ये जो नंबर आपण राईट केला तर तो नंबर राईट करत असताना खाली जो नंबर असतो त्याला बेस असं म्हणलं जातं. त्याच्या डोक्यावरती जो नंबर लिहिला जातो त्याला काय म्हणतो आपण, त्याची इंडेक्स किंवा त्याची
पॉवर, बघा त्याचं इंडेक्स म्हणतो किंवा त्याची पॉवर, मराठीमध्ये आपण त्याचा म्हणतो घात, आणि जो काही खालचा नंबर आहे त्याला म्हणतो त्याचा पाया. ओके, आता ही जी काही मांडणी तिला म्हणतो आपण संख्यांची घातांक रूपातील मांडणी. बघा संख्यांची कोणत्या रूपातील मांडणी म्हणतो आपण? घातांक रूपातील मांडणी. मग आता इथं जर आपण नंबर बघितला, बघा इथं जर आपण नंबर बघितला तर आपल्याला असं दिसतंय की हा जो नंबर आहे तोच नंबर पुन्हा आला, किती वेळा आला? 4 वेळा आला. मग आपण काय केलं तर त्याच नंबरच्या डोक्यावरती 4 लिहिला, त्याच नंबरच्या डोक्यावरती काय लिहिला? 4 लिहिला. म्हणजे थोडक्यात हाच नंबर जर आपण पुढचं या फॉर्म मध्ये मांडला तर त्याला म्हणतो आपण इंडेक्स फॉर्म. त्याला काय म्हणणार आहे आपण? इंडेक्स फॉर्म. मग कोणताही नंबर घेतला की समजा मी असं घेतलं की दुसरा नंबर आहे सपोज 3 into 3 into 3 into 3 into 3. दॅट मीन दिस 3 कम्स हाऊ मेनी टाइम्स? 5 टाइम्स. मग आता बघा किती वेळा आला तर आपण म्हणतोय 5 वेळा आला. मग आता याचा बेस काय असेल तर बेस तोच नंबर असेल. मग याची पॉवर किंवा याची इंडेक्स काय असेल तर याची इंडेक्स किंवा याची पॉवर असणार आहे 5. आता याची पॉवर किंवा इंडेक्स 5 असंच का म्हणणार आपण? तर याला कारण काय तर हा 3 जर बघितला आपण काउंट केला तर हाऊ मेनी टाइम्स? तर 5 टाइम्स. मग आता इथं झालं 3⁵ और द 5th पॉवर ऑफ 3. बघा कितवी पॉवर म्हणतोय? 5th पॉवर ऑफ 3. म्हणजे हा जो काही 3 दिसतोय त्याची कितवी पॉवर आपण म्हणतोय तर 5th पॉवर, 5वी पॉवर आहे. ओके, म्हणजे त्याचा जो काही घातांक आहे तो 5 आहे, म्हणजे 5वा घात असं आपण म्हणतो. म्हणजे हे मराठीत म्हणायचं असेल तर 3चा 5वा घात असं आपण म्हणणार आहे. आणि ही जी मांडणी आहे ती संख्येची म्हणलं जातं घातांक रूपातील मांडणी. बघा याला काय म्हणलं जातं तर संख्यांची घातांक रूपातील मांडणी असं आपण म्हणतो. ओके, या पद्धतीने की जे काही नंबर्स आपण लिहित असतो ते आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिता आले पाहिजे. मग आता आपण याच्या अगोदर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स पाहिलं. आता स्क्वेअर मध्ये किती वेळा तर आपण म्हणतो 2 वेळा, म्हणजे त्याच नंबरने त्याच नंबरला, दॅट मीन्स 9 into 9, दॅट मीन्स 9 स्क्वेअर, 9 स्क्वेअर. ओके, 9चा हा झाला स्क्वेअर, 9चा काय झाला? स्क्वेअर. मग आता बघा स्क्वेअर मध्ये कितवा घात आपण म्हणतो? दुसरा घात. स्क्वेअर मध्ये कितवा घात? दुसरा घात. दॅट मीन दिस इज द सेकंड पॉवर. आता कितवी पॉवर आहे? ही दुसरी पॉवर, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. तिसरी पॉवर असेल तर त्याला आपण क्यूब म्हणतो. काय म्हणतो बघा? क्यूब म्हणतो. ओके, मग आता इथं जसं आपण स्क्वेअरचा विचार करतो, म्हणजे आता इथं जर मी ऍक्च्युअली व्हॅल्यू फाइंड केली तर 9 स्क्वेअर इज इक्वल टू, दॅट मीन्स 9 into 9 इज इक्वल टू 81. दॅट मीन दिस 81 इज द स्क्वेअर. म्हणजे इकडनं वाचताना असं म्हणणार आहे 9 स्क्वेअर. आता बघा इकडून म्हणताना काय म्हणणार आहे आपण? 9चा स्क्वेअर. आणि इकडून जाताना आपण म्हणणार आहे स्क्वेअर रूट. बघा इकडून जाताना काय म्हणणार आपण? स्क्वेअर रूट. दॅट मीन दिस स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9. आणि इकडून जाताना काय म्हणणार? द स्क्वेअर ऑफ 9 इज 81. म्हणजे जर 9चा स्क्वेअर 81 असेल तर 81चा स्क्वेअर रूट किती असणार आहे? 9. म्हणजे कोणत्याही नंबरच्या बाबतीत लक्षात ठेवा की आता हे स्क्वेअरच्या बाबतीतच नाही, क्यूबच्या बाबतीत, 4th पॉवरच्या बाबतीत, 5th पॉवरच्या बाबतीत आपण जेवढ्या बाबतीत विचार करू, इथं स्क्वेअर स्क्वेअर रूट, इथं क्यूब क्यूब रूट, इथं 4th पॉवर 4th रूट. म्हणजे आपण जेवढं पॉवर असेल तेवढीच रूट असतं. मग आता इथं म्हणताना काय म्हणतोय आपण? स्क्वेअर ऑफ 9, म्हणजे 9चा जो स्क्वेअर केला तर 81 येतो. आणि मग उलट आपण 81चा जो स्क्वेअर रूट घेतला आपण तर किती येतं? तर 9 येतं. बघा आता हेच जर मला स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहितो अंडर रूट, म्हणजे हे रॅडिकल साईन लिहितो. 81 इज इक्वल टू काय म्हणणार? 9. पण हे वाचताना कसं वाचणार आहे आपण? स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. आता हे कसं वाचतोय आपण? स्क्वेअर ऑफ 9 इज इक्वल टू 81. म्हणजे आपल्याला हे समजलं की आपण इकडून जाताना काय म्हणतोय तर स्क्वेअर ऑफ 9 इज 81. मग उलट जाताना काय म्हणणार? तर स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. ओके, मग आता आपल्याला सध्या काय पाहायचं होतं? तर सध्या पाहायचं होतं आपल्याला की नेमका इंडेक्स फॉर्म कुणाला म्हणलं जातं. बघा सध्या आपण काय पाहतोय तर इंडेक्स फॉर्म कुणाला म्हणलं जातं. मग आता इंडेक्स फॉर्म कुणाला म्हणलं जातं? तर इंडेक्स फॉर्म कुणाला म्हणलं जातं तर आपण जो इंडेक्स फॉर्म आहे तर तो इंडेक्स फॉर्म अशा नंबरला म्हणतो की ज्याच्यामध्ये बघा एक गोष्ट आहे बेस आणि दुसरी गोष्ट काय येतं त्याचं इंडेक्स आहे, म्हणून त्याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इंडेक्स फॉर्म. ओके, या पद्धतीने की आपल्याला कोणताही नंबर इंडेक्स फॉर्म मध्ये पहिल्यांदा मांडता आला पाहिजे.
मग आता नंबर आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये बघा, नंबर आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये मांडता येतो? इंडेक्स फॉर्म मध्ये नंबर कोणताही मांडता येतो जर तो अनेक वेळा म्हणजे दोनदा आला असेल, तीनदा आला असेल, चारदा आला असेल, जितक्या वेळा आला असेल तितक्या वेळा ती त्याची काय असते, तर ती त्याची असते इंडेक्स किंवा त्याची काय म्हणतो आपण पॉवर. ती त्याची इंडेक्स असते किंवा त्याची काय असते पॉवर असते. या पद्धतीने की जो दिलेला नंबर आहे, आता हे 4 टाइम्स होतं म्हणून याच्या डोक्यावरती 4 लिहिला. इथं जर बघितलं आपण तर हे 5 टाइम्स होतं म्हणून याच्या डोक्यावरती 5 लिहिला. 5 ही काय झाली त्याची, तर त्याची झाली पॉवर किंवा त्याची झाली इंडेक्स. बघा त्याची काय म्हणतो आपण पॉवर म्हणतो किंवा इंडेक्स म्हणतो. आणि जो खाली नंबर असणार आहे त्याला काय म्हणणार आहे, तर त्या नंबरला म्हणणार आहे त्याचा बेस. बघा त्या नंबरला काय म्हणणार आहे त्याचा बेस. अशा पद्धतीने की आपण जे काही नंबर्स आहेत ते पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म मध्ये मांडायला शिकलो. बघा जे नंबर्स आहेत ते कोणत्या फॉर्म मध्ये मांडायला शिकलो, इंडेक्स फॉर्म मध्ये मांडायला शिकलो. आता आपल्याला पुढे जाऊन बघा की पुढे जाऊन हे जे काही इंडेक्स आहे त्याचे काही नियम, त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम. आता नियम समजून घ्या की हे जर नियम आपल्याला एवढे येत असेल तर आपण कोणतंही कॅल्क्युलेशन सहजरित्या करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला घातांकाचे नियम समजून घ्यायचे. बघा त्यांनी म्हणलं इफ एम अँड एन आर इंटिजर्स, एम आणि एन हे जर इंटिजर्स असतील म्हणजे पूर्णांक संख्या असतील, म्हणजे कोणत्याही असतील 1 2 3 4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणतेही चालतात, पण ते इंटिजर पाहिजे म्हणजे पूर्णांक असल्या पाहिजे. मग असं जर असेल तर त्या कंडिशनला त्यांनी काही नियम मांडलेत, त्याला आपण लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम असं म्हणतो. कुणाचे नियम आहेत हे? घातांकाचे नियम. मग आता हे नियम काय काय आहेत तर ते नियम आपण समजून घेऊ. तर पहिला जर नियम आपण बघितला तर बघा ए दिसतोय त्याची पॉवर एम दिसते, त्यानंतर ए दिसतोय त्याची पॉवर एन दिसते आणि मध्ये साईन कोणतं दिसतंय तर मल्टिपल साईन दिसतंय. म्हणजे या दोघांचाही विचार केला तर बेस जे दिसत आहेत ते इक्वल दिसत आहेत, बेस इक्वल आहेत. पहिली गोष्ट काय बघा बेस इक्वल आहेत. त्याच्यानंतर त्यांची जी काय पॉवर जी काय असेल ती एकाची पॉवर एम आहे, एकाची पॉवर एन आहे. म्हणजे जे एकाचा घात एम दिसतोय, एकाचा घात एन दिसतोय, त्यांचा बेस इक्वल आहे. म्हणजे जो पहिल्याचा बेस आहे सेम तोच दुसऱ्याचा बेस आहे. आणि त्यांच्यामध्ये क्रिया कशाची दिसते तर मल्टिप्लिकेशन दिसते. काय दिसतंय त्यात मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराची क्रिया दिसते. मग जर हा बेस समान असेल म्हणजे पाया समान असेल आणि हे जे काही दोन इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलेले नंबर आहे यांच्यामध्ये क्रिया गुणाकाराची असेल तर त्या कंडिशनला हा बेस आपण एकदाच लिहितो आणि जी काही त्यांची पॉवर दिसते म्हणजे जे काही त्यांचे घातांक म्हणतो आपण तर त्यांचं काय होतं तर त्यांचं होतं ऍडिशन. म्हणजे बघा हा एम आहे हा एन आहे, काय झालं तर ए रेस टू एम प्लस एन म्हणजे ए जो आहे त्याचा जो घातांक आहे तो किती झाला तर एम प्लस एन झाला, एम प्लस एन झाला. हा घातांकाचा कितवा नियम तर हा घातांकाचा पहिला नियम. बघा पाया समान आहे, पाया कसा म्हणतो आपण समान, दॅट मीन्स बेस आर इक्वल. आता बेस इक्वल आहे त्यांच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला तर त्यांच्यामध्ये दिसतंय मल्टिप्लिकेशन. असं असेल तर काय झालं तर पाया आहे तोच राहिला आणि त्यांच्या ज्या काही पॉवर्स होत्या, आता ही एम पॉवर आहे ही एन पॉवर आहे, त्याचं काय झालं तर त्याचं झालं ऍडिशन. त्याचं काय झालं ऍडिशन. आता हा जो काही लॉज ऑफ इंडायसेस हा आपला इंडायसेसचा फर्स्ट रूल आहे, पहिला नियम आहे. त्यानंतर दुसरं जर बघितलं आपण दुसऱ्या रूल मध्ये काय दिसतंय तर सेम दिसतोय, याचा बेस ए आहे याचा बेस सुद्धा ए आहे. म्हणजे इथेही काय दिसतंय आपल्याला बेस इक्वल आहेत म्हणजे पाये समान दिसत आहेत. त्यानंतर त्यांची जी पॉवर बघितली तर एकाची पॉवर एम दिसते एकाची पॉवर एन दिसते. पण आता याच्या अगोदर मल्टिप्लिकेशन होतं, आता काय दिसतंय तर त्यांच्यामध्ये डिव्हिजन दिसतंय. त्यांच्यामध्ये काय दिसतंय डिव्हिजन दिसतंय. आता जर डिव्हिजन असेल बेस इक्वल असतील तर त्या कंडिशनला जो काही बेस आहे तो आहे असाच आपण लिहिला आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या पॉवर्स दिसत आहेत त्यांचं काय झालं तर त्यांचं झालं सबट्रॅक्शन. आता ही जी पहिली पॉवर आहे त्याच्यामधून दुसरी पॉवर काय होते तर सबट्रॅक्ट होते. बघा पहिल्या पॉवर मधून दुसरी पॉवर काय होते सबट्रॅक्ट होते. ओके, हा आपला घातांकाचा कितवा नियम आहे बघा दुसरा नियम आहे, दॅट मीन्स दिस इज द सेकंड लॉ ऑफ इंडायसेस. त्यानंतर थर्ड लॉचा आपण जर विचार केला तर आपल्याला इथं दिसतंय इंटू ब्रॅकेट ए इंटू बी म्हणजे ब्रॅकेटमध्ये ए आणि बी यांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि हा जो काही एम पॉवर आहे ही पूर्ण ब्रॅकेटची पॉवर आहे, ही पूर्ण ब्रॅकेटची पॉवर आहे. म्हणजे हा जो काही घातांक आहे तो पूर्ण कंसाचा म्हणजे कंसामध्ये असणाऱ्या प्रत्येक नंबरचा तो घातांक आहे. म्हणजे तो ए चाही पॉवर आहे आणि बी चाही पॉवर आहे. मग हे जर सेपरेट केले आपण म्हणजे जर ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केलं तर असं दिसतंय आपल्याला ए रेस टू एम म्हणजे ए ची पॉवर किती झाली एम झाली. सेम तसंच बी रेस टू एम म्हणजे बी ची पॉवर आहे एम झाली. म्हणजे ह्या ज्या काही पॉवर्स आहेत ते ए ची ही पॉवर असते बी ची ही पॉवर असते. हा जो दिसतोय तो घातांकाचा आपला तिसरा नियम आहे, दॅट मीन्स दिस इज द थर्ड
लॉ ऑफ इंडायसेस. आता फोर्थ लॉचा जर विचार केला आपण तर इथं दिसतंय ए रेस टू पॉवर 0, ए ची पॉवर 0 आहे. ए ची पॉवर किती? 0, म्हणजे ए चा घातांक 0 आहे. आता कोणताही रिअल नंबर असेल आणि त्याची जर पॉवर 0 असेल, आता हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे बघा, कोणताही रिअल नंबर आपण घेतला आणि त्याची पॉवर जर 0 असेल तर त्या कंडिशनला हे जे काय आन्सर आहे ते किती असतं? ते आन्सर असतं 1. कुणाचाही पॉवर असू द्या, मी असं लिहिलं 4 रेस टू पॉवर 0, याचा आन्सर सुद्धा किती येणार? तर याचा आन्सर सुद्धा किती येणार? 1च येणार. बघा, याचा आन्सर सुद्धा किती येणार? 1च येणार. ओके, हा जो आहे दिस इज ऑल्सो लॉ ऑफ इंडायसेस. त्यानंतर फिफ्थ लॉचा जर विचार केला आपण तर इथं काय म्हणतोय बघा, ए रेस टू मायनस एम, म्हणजे ए ची पॉवर -m आहे. ए ची पॉवर किती म्हणतोय आपण? -m. ए ची जर पॉवर -m असेल, बघा ए ची पॉवर किती असेल? -m, तर त्या कंडिशनला होतं काय बघा, ए रेस टू -m इज इक्वल टू, याचा जर आपण उलटा केला, याला डिनॉमिनेटर नसतो म्हणजे 1 असतो, हे जर उलट झालं तर 1 अपॉन, आता ए रेस टू हे जे -m असतं ते काय होऊन जातं बघा, +m होऊन जातं. हे -m जो असतो पॉवर त्याची काय होते? +m होऊन जाते, म्हणजे उलट होणार. म्हणजे सेम तसंच, जर इकडे खाली जर प्लस असता वरती गेला मायनस झाला असता, वरती खाली गेला मायनसचा प्लस होतो, प्लसचा मायनस होतो. ओके, मग अशा पद्धतीने की ज्यावेळेस एखादी पॉवर तुम्हाला इथं दिलेली आहे, ओके, आता ही कुठं दिसते आपल्याला? वरती दिसते, न्यूमरेटरला दिसते बघा, ही वरती दिसते है ना. मग ही पुढे जाऊन कुठे गेली? खाली गेली, डिनॉमिनेटरला गेली. मग त्या कंडिशनला नंबर ॲज इट इज, पण जी पॉवर इथं मायनस दिसते ती इकडे गेली तर प्लस झाली. आता उलट इथं जर पहिलीच प्लस असते तर इकडे गेल्यानंतर काय झाली असते? तर इकडे गेल्यानंतर ती मायनस झाली असती. ओके, हा आपला घातांकाचा पुढचा नियम आहे. आता त्याच्या पुढे जर आपण विचार केला तर इथे एक दिसतंय आपल्याला ए रेस टू पॉवर m रेस टू पॉवर n. म्हणजे आता जर बघितलं आपण तर ए ची पॉवर दिसते m, म्हणजे ए चा घातांक किती? m, आणि परत याला ब्रॅकेट टाकलं त्याचा परत n वा घात असं म्हणलं, ए चा m वा घात आणि परत ब्रॅकेटचा n वा घात. मग त्या कंडिशनला हे जे घातांकाचा घात असतो म्हणजे घाताचा घात, या दोघांमध्ये काय होतं? तर या दोघांमध्ये होतं मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथं पॉवर काय होणार बघा, ए रेस टू m इंटू n, m इंटू n. आता इथे mn झाला, म्हणजे त्यांच्यामध्ये जर आपण क्रिया बघितली तर ती क्रिया कशाची असेल? तर क्रिया असणार आहे मल्टिप्लिकेशन, m इंटू n. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण पुढचा रूल की या ब्रॅकेटमध्ये असं दिसतंय ए अपॉन बी, 2 नंबर्स दिसत आहेत, एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला, दॅट मीन्स दिस इज द फ्रॅक्शन. आणि पूर्ण ब्रॅकेट जे आहे त्याची पॉवर आहे, कोणती पॉवर आहे? m. बघा, हे जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटची पॉवर m आहे, ब्रॅकेटची पॉवर m आहे. याचा अर्थ ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची पॉवर m आहे. जसं इथं मल्टिप्लिकेशनला बघितलं आपण, मल्टिप्लिकेशनला ए ची बी पॉवर m, बी ची पॉवर m, सेम तसंच इथंही काय होणार? ए ची ही पॉवर m आणि बी ची पॉवर सुद्धा m. पण इथं मल्टिप्लिकेशन होतं, मल्टिप्लाय आलं, इथं डिव्हिजन आहे, डिव्हिजन येणार. मग आता आपण ही जी ब्रॅकेटची पॉवर असते ती लक्षात ठेवा, ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या सगळ्या नंबरची ती पॉवर असते. मग मल्टिप्लिकेशन असेल मल्टिप्लिकेशन येईल, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन येईल. आता शेवटी एक रूल असाच आलाय बघा, ए अपॉन बी रेस टू पॉवर -m. आता -m चा प्लस कधी होईल? तर आपण म्हणतोय हा ई इथं जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर ते कसं होईल बघा, ए अपॉन बी रेस टू याची पॉवर किती म्हणतोय? -m. आता हे आहे असंच ऍज इट इज लिहिलं तर ए रेस टू पॉवर -m, बी रेस टू पॉवर -m. पण आता ह्या मायनसचा प्लस करता येतो का? येतो सर. मग आता काय करणार आपण बघा, जो न्यूमरेटरला येतो कुठे जाणार? डिनॉमिनेटरला, आणि जो डिनॉमिनेटर येतो न्यूमरेटरला. म्हणजेच हा जो आहे तो वरती आला, बी रेस टू पॉवर, आता -m ची काय होईल? मग +m होईल. हा वरती खाली आला म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला आला, ए ची पॉवर काय होणार आहे? तर +m होणार आहे. दॅट मीन्स बी रेस टू m अपॉन ए रेस टू m. म्हणजे हे जे काही एवढे जर सगळे रूल्स मला येत असतील तर मी सहजरित्या कोणतेही इंडायसेसचे एक्झाम्पल सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. बघा, कोणतेही सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. मग आता की महत्वाचं काय, तर मला हे सगळे लॉज माहीत असले पाहिजे, आणि सगळे जर लॉज मला माहीत असतील तर मी सहजरित्या इंडायसेसचं कोणतंही एक्झाम्पल सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. चला, आता हे जे काही लॉज आपण पाहिले त्याच्यावर डिपेंड असणारी काही एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. त्यासाठी लॉज परत बघून घ्या. आपण काय म्हणतोय बघा, बेस इक्वल असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या पॉवरचे ऍडिशन होते. बेस इक्वल असेल, डिव्हिजन असेल तर त्यांच्या पॉवरचं सबट्रॅक्शन होतं. त्यानंतर इथं काय दिसतंय तर ब्रॅकेटमध्ये 2 नंबर आहे, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन दिसतंय, त्याची पॉवर m आहे.
याचा अर्थ यम ही जी पॉवर आहे ती पहिल्याची आहे दुसऱ्याची आहे, पहिल्याची आहे दुसऱ्याची आहे. ए ची पॉवर यम आहे, बी ची पॉवर यम आहे. त्यानंतर कोणताही रिअल नंबर घेतला त्याची जर 0 पॉवर घेतली तर लक्षात ठेवा येणारे आन्सर किती असणार आहे, तर येणारे आन्सर असणार आहे 1. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर ए रेस टू पॉवर मायनस यम आहे. ओके, मग आता ए ची पॉवर मायनस यम आहे. आता हा वरती होता म्हणजे न्यूमरेटरला होता, तो जर उलटा झाला डिनॉमिनेटरला गेला तर ही मायनस यम पॉवर चेंज होते आणि काय होते तर प्लस एम होते. बघा काय होते, प्लस एम होते. त्यानंतर इथं जर बघितलं आपण तर इथं असं दिसतंय ए रेस टू पॉवर यम अँड रेस टू पॉवर एन, म्हणजे घाताचा घात आहे आणि असं असेल तर त्यांचा गुणाकार होतो म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं, यम एन टू एन, एम एन होईल ए रेस टू पॉवर एम एन. आता इथं ब्रॅकेटमध्ये चाललंय, इथं जसं मल्टिप्लाय होतं इथं डिवाइड आहे, मग पॉवर किती यम आहे. मग तसं असेल तर ती पहिल्याची पॉवर असते दुसऱ्याची पॉवर असते, म्हणजे काय होणार तर ए रेस टू पॉवर यम अपॉन बी रेस टू पॉवर यम. हा मायनस एम होता सेम तसंच डिस्ट्रीब्यूट होईल. पण आता त्याला जर आपल्याला प्लस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मात्र काय करावं लागेल, जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला घ्यावं लागेल आणि जे डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला घ्यावं लागेल. या पद्धतीने जर मला हे सगळे लॉज माहित असतील किंवा लॉज मला येत असतील तर मी सहजरित्या सगळे एक्झाम्पल सहज सॉल्व्ह करू शकतो. आता काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला बघा. मग काय म्हणलंय तर युजिंग लॉज ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. म्हणजे आता काय करायचं, युजिंग लॉज ऑफ इंडायसेस, इंडायसेसचा लॉज यूज करून की जे काही रिकामे बॉक्स दिसत आहेत राईट प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता बघा इथं बेस सारखा आहे, इथं बेस आहे 3, इथं बेस आहे 3. काय दिसतंय, मल्टिप्लिकेशन दिसतंय. मग हा बेस आहे असाच ऍज इट इज राहील आणि मग याच्यात ज्या काही पॉवर्स दिसत आहेत बघा, याच्या ज्या काही पॉवर्स दिसत आहेत याचं काय होईल, याचं होईल ऍडिशन. मग हे 5 इथं 2, 5 + 2 इथं जे आन्सर येणार आहे ते काय असणार आहे 3 रेस टू पॉवर 7, म्हणजे जी काही पॉवर आहे 7 पॉवर ऑफ 3. ओके, दिस इज द 7th पॉवर, 7वी पॉवर आली त्याची. त्याच्या पुढे जर आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं तर इथं दिसतंय आपल्याला बेस इक्वल आहेत, बेस इक्वल आहेत ऍज इट इज जसा आहे तसा राहील. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर क्रिया कशाची दिसते आपल्याला तर इथं दिसतंय त्यांच्यामध्ये डिव्हिजन आहे, त्यांच्यामध्ये काय दिसतंय डिव्हिजन. मग अशी जर डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय होतं तर पॉवरचं सबट्रॅक्शन होतं. आता सबट्रॅक्ट होत असताना लक्षात घ्या पहिल्यामधून दुसरा नंबर सबट्रॅक्ट होणार आहे. काय होणार आहे पहिल्यामधून दुसरा, दॅट मीन्स 7 - 9, 7 - 9. मग आता 7 - 9 म्हणल्यानंतर आन्सर काय असेल माझं तर आन्सर असेल -2. ओके, थर्ड एक्झाम्पल बघितलं तर पॉवरची पॉवर आहे बघा, पॉवरची पॉवर आहे म्हणजे आता इथं 3 ची किती पॉवर दिसते तर 4th पॉवर ऑफ 3 आणि मग ते जे ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटची परत पॉवर आहे किती येतं 5th. आता या कंडिशनला काय होतं तर हे जे दोन पॉवर्स असतात यांचं मल्टिप्लिकेशन होतं. मग हे 4 × 5 किती होणार तर इथं होणार 20, 4 × 5 20, 4 × 5 20 त्याची पॉवर असणार आहे 20. ओके, चला आता इथं काय दिसतंय आपल्याला 5 रेस टू पॉवर -3. आता हा वरती आहे हा खाली गेला, खाली गेला पॉवर तीच राहणार आहे फक्त -3 ची पॉवर काय होईल तर तिथं होईल +3. त्यानंतर हे जे एक्झाम्पल आपण बघितलं 5 रेस टू पॉवर 0. आता आपण असं मगाशी म्हणलं होतं कोणताही रिअल नंबर घ्या त्याची जर आपण 0 पॉवर घेतली कोणाची बघा 0 पॉवर घेतली देन आन्सर इज 1. आन्सर काय असणार आहे तर त्याचा आन्सर असणार आहे 1. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पल मध्ये दिसतंय 5 रेस टू पॉवर 1. 5चा जो घात दिसतोय तो किती आहे तर 1 आहे. आता जनरली आपण सर्वसाधारण नंबर लिहिला त्याच्या डोक्यावर काहीच नाही लिहिलं तरी सुद्धा लक्षात ठेवा त्याची पॉवर किती असते, त्याची पॉवर असते 1, जी आपण लिहित नाही. मग आता 5 रेस टू पॉवर 1, मग आता कुणाचीही फर्स्ट पॉवर घेतली पहिली पॉवर घेतली तर ती काय असते तर तोच नंबर असतो बघा, तो काय असतो तोच नंबर असतो. आता 5 रेस टू पॉवर 1 = 5. आता इथं जर बघितलं आपण तर ब्रॅकेट दिसतंय, ब्रॅकेटमध्ये 2 नंबर दिसत आहेत 5 × 7 ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्याचा स्क्वेअर दिसतोय, काय दिसतोय त्याचा स्क्वेअर. आता स्क्वेअर दॅट मीन्स सेकंड पॉवर दुसरी पॉवर, दुसरा घात त्याला आपण वर्ग असं म्हणतो मराठीत, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो स्क्वेअर. काय म्हणतो त्याला स्क्वेअर. ओके, चलो आता जर आपण इथं बघितलं तर हे सेपरेट झाले. मग आता ही जी पॉवर आहे ती प्रत्येकाची म्हणजे या 5 ची पॉवर आहे 7 ची पॉवर आहे किती पॉवर आहे आपण म्हणतोय सेकंड पॉवर आहे, दॅट मीन्स 5 रेस टू 2 दिस 7 रेस टू 2. ओके, त्याच्यानंतरचं जर एक्झाम्पल बघितलं आपण तर इथं दिसतंय 5/7. आता ब्रॅकेट कम्प्लीट पॉवर 3. आता पॉवर 3 इकडे पॉवर 3च आहे
म्हणजे आता त्याच्या साईन मध्ये चेंज झालंय का? साईन मध्ये चेंज झालं नाही. साईन मध्ये जर चेंज झालं नसेल तर नंबर ॲज इट इज जसे आहेत तसेच राहतील. म्हणजे इथं हे डिस्ट्रीब्यूट होईल. हा जो थर्ड पॉवर आहे दॅट मीन्स दिस इज द क्यूब. याला आपण क्यूब असं म्हणतो. तिसरी जी पॉवर असते त्याला काय म्हणतो? क्यूब. म्हणजे मराठीत त्याला म्हणतो आपण घन. मराठीत काय म्हणतो? घन. मग आता इथं काय होईल? 5 raised to power 3 दॅट मीन्स 5 क्यूब अपॉन 7 क्यूब. ओके. आता इथं सेम एक्झाम्पल दिसतंय, पण आता ही जी पॉवर आहे ती मायनस आहे. पॉवर कशी दिसते? मायनस. मग आता ही जी मायनस पॉवर आहे तर ते आन्सर मध्ये गेल्यानंतर मात्र मायनसची झाली प्लस. मायनसची काय झाली? प्लस. आता मायनसची प्लस कधी होते लक्षात घ्या, जर हे चेंज झाले, न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला गेलं, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला आलं. म्हणजे हेच काय होईल? तर हे होईल 7/5. बघा काय होईल हे? 7/5. 5/7 चे काय होणार? 7/5. या पद्धतीने आपल्याला जर लॉज ऑफ इंडायसेस येत असतील, म्हणजे घातांकाचे नियम येत असतील, तर आपण सहजरित्या कोणतेही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके. त्यासाठी मला लॉज आले पाहिजे. लॉज सगळ्यांना आले पाहिजे. आता ते पार्टच झाले पाहिजे लॉज सगळ्यांचे. आता बघा मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. आता जे काही नंबर्स आहे त्यांचे जे इंडायसेस होते आतापर्यंत आपण जे काही घातांक पाहिले ते इंटिजर होते, म्हणजे पूर्णांक संख्या होत्या. आता त्या अपूर्णांकात आल्या तर काय, म्हणजे कसले नंबर्स म्हणतो आपण? त्यांना रॅशनल नंबर्स म्हणतो. आता रॅशनल नंबर आपण शिकलोय की जे P/Q फॉर्म मध्ये असते, पण त्याच्यामधला जो क्यू असतो म्हणजे जो डिनॉमिनेटर असतो तो नॉन झिरो इंटिजर पाहिजे. नॉन झिरो म्हणजे झिरो असता कामा नाही. ओके. मग आता आपल्याला जे काही इंडेक्स फॉर्म पाहणार आहे किंवा इंडेक्स पाहणार आहे रॅशनल नंबरचा ऑफ फॉर्म 1/n, म्हणजे आता वरती 1 असणार आहे आणि खाली n, म्हणजे कोणताही बदलणारा नंबर असेल. ओके. लक्ष द्या. मग आता आपण असं म्हणतोय की समजा स्क्वेअर ऑफ 9 असं लिहितो आपण, स्क्वेअर ऑफ 9. मग आता याचा आन्सर किती येतं? तर याचा आन्सर येतं 81. याचा आन्सर किती येतं? 81. ओके. बघा आपण हे म्हणताना कसं म्हणतोय? स्क्वेअर ऑफ 9 इज इक्वल टू 81. ह्याचे 9च्या डोक्यावर 2 लिहिला, याला आपण इंडेक्स फॉर्म म्हणतो. पण आता हा जो 2 आहे, हा जो 2 दिसतोय आपल्याला, दिस इज इंटिजर. हा काय आहे? तर पूर्णांक आहे. हा काय आहे? तर पूर्णांक आहे. मग हा त्याचा स्क्वेअर आहे. पण आता उलट जर पाहायचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचंय. मग आता लिहिताना कसं लिहितो आपण? स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. बघा 9चा स्क्वेअर 81 असेल तर 81चा स्क्वेअर रूट. आता हे जे साईन आहे ते रॅडिकल साईन मध्ये आपण हे लिहिलं. कोणत्या साईन मध्ये? रॅडिकल साईन म्हणतात याला. मग रॅडिकल साईन मध्ये जर आपण लिहिलं तर हे कितवं रूट झालं? तर ही दिस इज द सेकंड रूट. त्याला आपण इंग्रजीत म्हणतो स्क्वेअर रूट. काय म्हणतो? स्क्वेअर रूट. मग आता 81चं स्क्वेअर रूट किती आलं? तर 9 आलं. पण आता हे मला रॅडिकल साईन मध्ये न लिहिता मला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचंय? इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. तर हेच लिहिताना बघा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना आता बघा, तर हे जे काय दिसतंय मला 81, त्याचं कितवं रूट लिहायचंय? मला दुसरं रूट लिहायचंय. म्हणजे त्याला म्हणतो आपण स्क्वेअर रूट. त्याला काय म्हणतो? स्क्वेअर रूट. मग ते कसं लिहिलं जातं? तर 81 आणि याची जी काही पॉवर आहे ती 1 अपॉन, आता स्क्वेअर रूट म्हणजे कितवं रूट? तर दुसरं रूट. मग इथं लिहिताना 1/2 असं आपण लिहितो. मग हे वाचताना कसं वाचणार आहे आपण? बघा हे जे खाली लिहिलेलं आहे त्याला रूट म्हणतात. काय म्हणतात? रूट. आणि जी वरती लिहिलेली त्याला म्हणतात पॉवर. आता जर पॉवर फर्स्ट असेल तर ती काय नाही म्हणली तरी चालणार आहे. म्हणजे आपण ह्याला म्हणताना कसं म्हणणार आहे? बघा स्क्वेअर रूट ऑफ 81 म्हणजे हे लिहिलेलं, आता बघा हे रॅडिकल साईन मध्ये लिहिलेलं आणि हे लिहिलेलं दोन्ही सेम आहे का? तर दोन्हीही सेम आहे. पण हे जे लिहिलं आपण तर ते इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं. कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलं? इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं. म्हणजे एखादा नंबर आहे, बघा एखादा नंबर आहे समजा 8 आहे आणि त्याचं क्यूब रूट आहे. कोणतं रूट आहे? क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे काय? रॅडिकल साईन दिलं जातं, फक्त इथं 3 लिहिला जातो. मग त्याला म्हणतो आपण क्यूब रूट. म्हणजे कितवं मूळ? हे तिसरं मूळ म्हणलं जातं. रूट म्हणजे मूळ. म्हणजे जसं स्क्वेअर केला जातो, स्क्वेअर म्हणजे त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं जातं. आता स्क्वेअर दॅट मीन्स 2 टाइम्स, दोनदा गुणलं जातं. म्हणजे 9 × 9. मग 9/9चा आन्सर मिळालं 81. याला म्हणतो आपण स्क्वेअर. मग आता त्याचं स्क्वेअर रूट, आता 9चा स्क्वेअर 81 असेल तर 81चं स्क्वेअर रूट किती असणार आहे? 9. आता त्याचं स्क्वेअर रूट लिहिताना रॅडिकल साईन मध्ये आपण असं लिहितो आणि हेच इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 81, आता वरती पॉवर 1 लिहिली आणि खाली 2 लिहिला
2 म्हणजे कितवं रूट म्हणतोय दुसरं. आता याचं कितवं रूट आहे तिसरं. मग हेच मला जर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 8 रेस टू पॉवर किती लिहिणार आपण बघा 1/3. दॅट मीन दिस इज द क्यूब रूट ऑफ 8. आता हे काय म्हणणार आपण क्यूब रूट, कारण खाली जे लिहिलंय ते रूट. आता वरती जर पॉवर 1 असेल तर ती काय म्हणण्याची गरज नाही. मग इथं काय म्हणणार आपण क्यूब रूट ऑफ 8. काय म्हणतोय बघा आपण क्यूब रूट ऑफ 8. आता क्यूब का म्हणायचं, कारण हे तिसरा घात आहे. कितवा घात आहे तिसरा. ओके. आता हेच जर फोर्थ पॉवर लिहायचं मला 16 ची फोर्थ पॉवर. दिस इज द, आता हे जे आहे ते फोर्थच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आता हे रूटच आहे ऍक्च्युली. मग आता हे कितवं रूट आहे तर फोर्थ रूट ऑफ 16. आता याला कसं वाचणार आहे आपण फोर्थ रूट. याला काय वाचणार क्यूब रूट. याला काय वाचणार स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर म्हणजे दुसरं मूळ. आता इथं क्यूब रूट म्हणतोय. क्यूब रूट म्हणजे कितवं मूळ तर तिसरं मूळ. याला म्हणतोय आपण फोर्थ रूट. आता बघा रूट म्हणतोय रूट. आता रूट म्हणजे मूळ. आता हे मुळाचं चिन्ह आहे. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण रॅडिकल साईन. काय म्हणतो त्याला रॅडिकल साईन. मग हेच जर मला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर नंबर तोच. आता त्याची पॉवर किती तर पॉवर 1 आणि रूट कितवं तर रूट आहे चौथं. दॅट मीन्स 1/4. मग या पद्धतीने देखील आपण जे काही नंबर्स आहेत तर ते इंडेक्स फॉर्म, हा कोणता फॉर्म आहे बघा इंडेक्स फॉर्म. आता आपल्याला काय पाहिजे होतं तर मिनिंग ऑफ द नंबर व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर. म्हणजे त्याचा जो इंडेक्स आहे तो जर रॅशनल नंबर असेल. आता रॅशनल म्हणजे अपूर्णांक थोडक्यात आपण आपल्या भाषेत असं जरी म्हणलं. आता ते ऍक्च्युअली रॅशनल नंबर म्हणजे मराठीत म्हणतो आपण त्याला अपरिमेय संख्या. परिमेय संख्या परिमेय संख्या. रॅशनल मध्ये परिमेय, इरॅशनल मध्ये अपरिमेय. मग आपण रॅशनल नंबर याच्या अगोदर शिकलो. रॅशनल नंबर कुणाला म्हणायचं त्याचे डेसिमल फॉर्म शिकलो. ओके. डेसिमल फॉर्म कसा असतो तेही माहिती आपल्याला. टर्मिनेटिंग असतो, नॉन टर्मिनेटिंग असेल तर रिकरिंग असतो, आणि इरॅशनल मध्ये ह्याच्या उलट असतं. मग आता आपण रॅशनल नंबरला परिमेय संख्या असं मराठीमध्ये म्हणतो. ओके. मग आता हा जो काही त्याचा इंडेक्स आहे बघा, हा जो काही त्याचा इंडेक्स आहे म्हणजे हा जो काही त्याचा घात आहे तर तो कसला आहे तर रॅशनल नंबर आहे. पण त्याच्यामध्ये वरती किती लिहिलंय तर वरती लिहिलाय 1. वरती किती लिहिलाय 1. आता ही कितवी पॉवर. आता वरती लिहिलेली पॉवर असते, खाली लिहिलेलं काय असते तर रूट असतं. वरती लिहिलेली काय असते पॉवर असते. वरती लिहिलेली बघा पॉवर असते त्याची, आणि जे खाली लिहिलंय हे तर ते काय असतं तर ते त्याचं असतं रूट. मग आता पॉवर 1 असेल तर आपण म्हणणारच नाही. मग आता इथं काय म्हणणार तर इथं असं म्हणणार आहे सिम्पली दिस इज द फोर्थ रूट ऑफ 16. बघा फोर्थ रूट ऑफ 16. आता इथं काय म्हणतोय तर थर्ड रूट. आता थर्डला शब्द काय वापरतो आपण क्यूब. मग हे कसं वाचणार तर क्यूब रूट ऑफ 8. बघा हे कसं वाचणार आपण क्यूब रूट ऑफ 8. म्हणजे जे रूट असतं ते खाली लिहिलेलं असतं, जे पॉवर असते ती वरती लिहिलेली असते. त्यानंतर इथं जर बघितलं तर हे रॅडिकल साईन मध्ये आपण असं म्हणतोय स्क्वेअर रूट ऑफ 81. पण हेच इंडेक्स फॉर्म मध्ये जर आपण राईट केलं तर स्क्वेअर रूट मध्ये किती मूळ तर आपण म्हणतोय दुसरं मूळ. मग आता पॉवर किती तर पॉवर आपण पहिलीच घेणार आहे. मग आता हेच लिहिताना कसं लिहिलं आपण 81 दिस रेस्ट पॉवर 1/2. दॅट मीन दिस इज द स्क्वेअर रूट. दिस इज द स्क्वेअर रूट. मग आता दुसरी पॉवर आहे म्हणून त्याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट. आता ही दुसरी, आता ही पॉवर मध्ये लिहिताना पूर्ण. आता ही खरी पॉवर किती तर 1/2. टोटली पॉवर 1/2 या. मग त्याच्यामधलं जे खालचं असतं त्याला म्हणायचं रूट, वरचे असते त्याला म्हणायचं पॉवर. मग आता इथं जर बघितलं आपण तर हे रूट आहे. मग आता कितवं रूट आहे दुसरं. मग याला दुसऱ्या रूटाला आपण म्हणतो स्क्वेअर रूट. म्हणजे हे वाचताना कसं वाचणार बघा स्क्वेअर रूट ऑफ 81. स्क्वेअर रूट ऑफ 81. दॅट मीन्स द सेकंड रूट. सेकंड रूट. पण सेकंड रूट म्हणतो का आपण नाही म्हणत, त्याला काय म्हणतो स्क्वेअर रूट. इथं थर्ड रूट. आता थर्ड म्हणजे तिसरं मूळ, पण आपण तिसरं असं म्हणत नाही, त्याला आपण शब्द दिला. कोणता शब्द दिला तर क्यूब रूट. मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण घनमूळ. काय म्हणतो बघा घनमूळ. याला काय म्हणतो वर्गमूळ. याला म्हणतो आपण वर्गमूळ. मग अशा पद्धतीने की हे जे नंबर्स आहेत की हे जे काही नंबर्स आहेत त्यांचे जर इंडेक्स हा जर रॅशनल नंबर असेल. आता रॅशनल नंबर मध्ये सगळ्यांना कळाय की तो अपूर्णांक असेल तर, की ज्याच्यामध्ये वरती 1 आहे खाली चेंज होणारा नंबर आहे, एन ऐवजी कोणताही नंबर येऊ शकतो. तर त्या कंडिशनला लक्षात ठेवा की जे खाली लिहिलेलं यांच्या जागेवर ते असणार आहे त्याचं रूट. ते काय असणार आहे त्याचं रूट. मग रॅडिकल साईन यूज करण्याऐवजी आपण इंडेक्स फॉर्म मध्ये सुद्धा ते रिप्रेझेंट करू शकतो. बघा जे रॅडिकल साईन यूज करतो आपण रूट दाखवण्यासाठी, त्याच्याऐवजी आपण इंडेक्स फॉर्म मध्ये देखील नंबरचे काय रिप्रेझेंट करता येतात तर आपल्याला रूट रिप्रेझेंट करता येतात.
ओके. आता आपल्याला काही नंबर्स दिलेत बघा. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. काही नंबर्स दिलेत आपल्याला आणि कोणत्या फॉर्म मध्ये लिहा असं म्हणलंय तर त्यांनी सांगितलंय इंडेक्स फॉर्म मध्ये लिहा. इथं काय नंबर आहे बघा. 5th रूट ऑफ 13. 5th रूट ऑफ 13. 13चं कितवं रूट तर 5th मध्ये 5वं. 5वं मूळ. 5वं मूळ. आता आपल्याला हे रॅडिकल साईन यूज करून लिहा असं म्हणलंय का नाही. आपल्याला कसं लिहा म्हणलंय तर बघा आपल्याला म्हणलंय इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहा. हे जर रॅडिकल साईन यूज करून असतं तर 5वे मूळ म्हणजे आपण असं लिहिलं असतं. असं हे 5वं मूळ. इथं 5 लिहिला असता. आतमध्ये लिहिला असता 13. हे रॅडिकल साईनचा वापर करून झालं. पण असं आपल्याला लिहायचंय का तर असं लिहायचं नाही. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. मग इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तरी सोपं असतं. याचा जो बेस आहे तो आहे तोच घेणार आपण. बेस काय घेणार 13. आणि याची जी काही पॉवर आहे म्हणजे जो काही घातांक आहे तो घातांक घेता असताना आपल्याला तो कसला नंबर घ्यावा लागणार आहे बघा. जर रूट असेल तर ते खाली आलं पाहिजे. 5th रूट म्हणजे आता इथं आपण घेणार आहे 1/5. आता वरती 1 ही पॉवर आहे पण ते म्हणणार का आपण नाही म्हणणार. मग आता हे कसं वाचणार आपण तर हे वाचणार आहे 5th रूट ऑफ 13. 5th रूट ऑफ 13. तसंच इथं दिसतंय 6th रूट ऑफ 9 म्हणजे 9चं कितवं रूट तर 6वं. मग हा 9 आहे असाच. मग 9 रेज टू पॉवर किती होणार तर इथं पॉवर होणार 1/6. बघा 1/6. मग हे कितवं मूळ झालं 6 रूट. 6वं मूळ झालं. कितवं मूळ झालं 6वं. दॅट मीन्स द 6th रूट कुणाचं तर इथं लिहिलंय नंबर आपण 9चं. त्यानंतर लिहिलंय बघा स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट ऑफ. आता स्क्वेअर मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती कितवं मूळ दुसरं. स्क्वेअर रूट मध्ये कितवं मूळ दुसरं. मग कोणत्या नंबरचं तर बघा नंबर आहे 256. याचं कितवं मूळ म्हणतोय आपण दुसरं. मग आता वरती 1 असणार आहे खाली किती असणार आहे 2 असणार आहे. दॅट मीन्स 256 रेज टू पॉवर 1/2. आता हे खरं तर वरची पॉवर आहे 1 वाली. खालची 2 वाली काय आहे तर त्याचं रूट आहे. आता हे जर आपण विचारात घेतलं तर हे काय आहे तर दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ 256. कारण आपण 1 असेल तर पॉवर काय म्हणत नाही. मग काय म्हणणार फक्त तर रूट म्हणणार. मग हे कितवं रूट आहे दुसरं. मग दुसरं रूट असेल तर त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो स्क्वेअर रूट. त्याला काय म्हणतो स्क्वेअर रूट. मराठीत त्याला म्हणतो वर्गमूळ. बघा वर्गमूळ. म्हणजे आता हे कसं झालं असतं तर 256चे वर्गमूळ. आता वर्गमूळ म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणतो आपण स्क्वेअर रूट. ओके. त्याच्या पुढे जाऊया. इथं म्हणलं क्यूब रूट ऑफ 17. आता क्यूब रूट. क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे कितवं मूळ बरं क्यूब रूट. आता क्यूब रूट याचा अर्थ कितवं मूळ तिसरं. क्यूब रूट म्हणजे कितवं मूळ तिसरं. कुणाचं 17चं. मग याची पॉवर काय सांगितली का पॉवर काहीच नाही सांगितली. काहीच नसेल तर 1 लिहिलं आणि मग रूट कितवं क्यूब मध्ये तिसरं. बघा लिहिलं आपण 7 रेज टू पॉवर 1/3. 17च्या डोक्यावरती त्याचा घातांक किती लिहिला तर 1/3 लिहिला. वरचा 1 आहे तो त्याचा घात आहे आणि खालचं 3 आहे हे त्याचं मूळ आहे. मग जर 1 हा घात असेल तर तो आपण म्हणत नाही फक्त मूळ म्हणणार. मग किती मूळ आहे हे तिसरं मूळ आहे. मग तिसऱ्या मुळाला काय म्हणतो आपण तर तिसऱ्या मुळाला म्हणतो आपण क्यूब रूट. काय म्हणतो बघा क्यूब रूट. मग हे काय तर क्यूब रूट ऑफ 17. हे काय म्हणणार आपण क्यूब रूट ऑफ 17. त्याच्या पुढचं जर बघितला नंबर आपण तर 8th रूट ऑफ 100 म्हणजे 100चं कितवं मूळ 8वं. आता बेस तो आहे तो 100 लिहिला. आता रूट कितवं म्हणतोय आपण 8वं. आता फक्त रूट लिहायचंय. आता जर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल फक्त रूट तर वरती 1 घ्यावा लागेल. खाली किती घ्यावा लागेल तर 8. आता वरची पॉवर 1 असेल तर म्हणणार नाही. मग फक्त रूट म्हणणार. कितवं रूट म्हणणार 8 रूट म्हणजे कितवं 8वं. बघा 8वं मूळ कुणाचं 100चं. त्यानंतर त्याच्या पुढे काय म्हणलंय बघा 7th रूट ऑफ 30. बघा 30चं कितवं तर 7th रूट 7वं मूळ. बेस तर आपला ठरलेला आहे. बेस किती आहे आपला 30. मग याचं 7th रूट पॉवर आहे का नाही पण ती घ्यावी लागेल आपल्याला. मग पॉवर किती घेतली आपण 1. आता ती म्हणणार का नाही म्हणणार आपण. मग आता जे रूट आहे ते खाली. आता कितवं रूट म्हणतो आपण 7th रूट. इथे लिहिलं आपण 3 रेज टू पॉवर 1/7. 30चा कितवा घात तर 1/7वा घात. मग ही जी मांडणी आहे याला म्हणतो आपण घातांक रूपातील मांडणी. इंग्रजीत त्याला म्हणतो आपण त्याचा इंडेक्स फॉर्म. काय म्हणतो बघा त्याचा इंडेक्स फॉर्म. आणि नॉर्मली लिहिताना आपण कसं लिहितो तर रॅडिकल मध्ये लिहितो. पण आता आपल्याला रॅडिकल यूज करून लिहायचंय का तर नाही. मग आपल्याला काय यूज करून लिहायचं ते इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. या पद्धतीने रूट मध्ये असणारे नंबर्स मध्ये नंबरचं रूट देखील
आपण इंडेक्स फॉर्म मध्ये मांडू शकतो. जसं आपण पॉवर इंडेक्स फॉर्म मध्ये मांडतो तसं रूट सुद्धा इंडेक्स फॉर्म मध्ये मांडता येतं. त्यासाठी आपल्याला त्याची जी पॉवर आहे ती रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करावी लागते. कोणत्या नंबर मध्ये? रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करावी लागते. ओके, आता बघा त्याच्यानंतर हे काही नंबर्स आपल्याला दिलेले. आता जसं मगाशी आपल्याला ते स्टेटमेंट मध्ये दिलं होतं, आपण मॅथमॅटिकल मध्ये त्याचं एक्सप्रेशन कन्वर्ट केलं. आता हे नंबर्स मध्येच दिलेले आहेत आपल्याला आणि त्याचं आपल्याला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे याच्या अगोदर जसं बघितलं आपण कितवं मूळ आणि कुणाचं. ओके, मग तसं इथं आता बघा त्याच्या डोक्यावरती किती पॉवर? तर 1/4. आता 1 असेल तर आपण काही म्हणत नाही. 4 कुठं आहे? तर खाली, म्हणजे ते झालं रूट. मग कितवं रूट झालं? बघा हे कितवं रूट झालं? तर हे झालं 4th रूट. इथं लिहिलं आपण 4th रूट ऑफ कुणाचं? तर हा जो नंबर दिसतोय कोण आहे तो? 81. म्हणजे इथं कसं वाचणार आपण? तर इथं म्हणणार 4th रूट ऑफ 81. 4th रूट ऑफ 81. आता इथं आलो आपण. आता इथं देखील वरती पॉवर बघा 1/2 आहे. आता 1 असेल तर वरचं पॉवर काय म्हणायची गरज नाही, खालचं रूट आहे. मग आता कितवं रूट आहे? दुसरं रूट आहे. मग आपण असं सेकंड पॉवर म्हणतो का किंवा दुसरं मूळ असं म्हणतो का? तर दुसरं मूळ असं म्हणत नाही. दुसऱ्या मुळाला आपण मराठीमध्ये वर्गमूळ म्हणतो, इंग्रजीमध्ये म्हणतो स्क्वेअर रूट. काय म्हणणार याला? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ कुणाचं स्क्वेअर रूट आहे? तर 49. स्क्वेअर रूट ऑफ 49. चलो, मग आता त्याच्यानंतर इथं दिसतंय आपल्याला बघा 15⁻⁵ म्हणजे 15चा घातांक किती दिसतोय आपल्याला? 1/5. 15चा घात किती दिसतोय? 1/5. मग आता जर आपण इथं विचार केला की बघा वरती 1 आहे म्हणजे पॉवर बनायची गरज नाही. मग आता रूट कितवं? 5वं. रूट कितवं? 5वं. मग काय म्हणणार आपण इथं? फिफ्थ. FIFTH. फिफ्थ रूट. फिफ्थ रूट ऑफ कुणाचं? कुणाचं रूट दिसतंय आपल्याला? हे 15चं. मग इथं लिहिलं आपण फिफ्थ रूट ऑफ 15. चलो, याच्यानंतर काय दिसतंय आपल्याला? तर इथंही तसंच दिसतंय. पॉवर मध्ये जर बघितलं 1/9 दिसतंय. मग वरती 1 आहे. मग आता पहिली पॉवर असेल तर काय म्हणत नाही पॉवर, आपण फक्त रूट म्हणणार. कितवं रूट आहे? तर 9th. 9वं मूळ आहे. बघा 9वं मूळ. मग आता इथं म्हणणार आपण 9th. 9th रूट ऑफ कुणाचं आहे हे 9th रूट? 512. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर 100 आहे. त्याची पॉवर किती दिसते सगळी मिळून? तर रॅशनल नंबर मध्ये दिसते 1/19. आता वरती 1 असेल तर ती खरी पॉवर असते. खालचा 19 हे तर त्याचं रूट असतं. मग आता इथं 1 असेल तर पॉवर काय म्हणणार नाही आपण. मग आता इथं काय म्हणणार? तर बघा कितवं म्हणतोय आपण? 19वं. मग आता 19वं. मग आता इथं लिहावं लागेल आपल्याला 19th. 19वं रूट ऑफ कुणाचं? तर 100. 19th रूट ऑफ 100. आता हे 9वं होतं, हे 19वं. मग आता सेम तसं इथं कितवं दिसतंय? तर बघा इथं कितवं दिसतंय? तर 1/7 पॉवर दिसतंय टोटल पॉवर रॅशनल नंबर मध्ये. वरती 1 असेल तर ती 1 पॉवर झाली. 1 पॉवर काय आपण म्हणत नाही. खालचं रूट कितवं? तर 7th. 7वं मूळ आहे त्याचं. आपण इथं म्हणताना काय म्हणणार? इथं 7th. 7th रूट. 7वं मूळ ऑफ कुणाचं? कुणाचं दिसतं हे? 6. या पद्धतीने की आपण जर स्टेटमेंट मध्ये दिलं तर आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. इंडेक्स फॉर्म मध्ये दिलं तर आपण ते स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता त्यांनी म्हणलं राईट द nth रूट. nth म्हणजे कितवं मूळ. कितवं तर मूळ हे खाली असतात. हे झालं 4th. हे झालं स्क्वेअर. हे झालं आता हे 4th रूट. स्क्वेअर रूट. 5th रूट. 9th रूट. 19th रूट. दिस इज द 7th रूट. रूट का खालचं असेल तर रूट. ओके, या पद्धतीने की आपण जे काही इंडेक्स फॉर्म मध्ये असणार, आता हे कोणता फॉर्म आहे? हा इंडेक्स फॉर्म आहे कारण त्याच्या नंबर आणि त्याच्या डोक्यावरती. पण तो रॅशनल नंबर होता. कसला नंबर होता? बघा रॅशनल नंबर होता. आता ते काही जे काही रॅशनल नंबर्स असतात तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा वरचं असतं ते पॉवर असतं, खालचं असतं ते रूट असतं. आता जर वरती पॉवर 1 असेल तर ती काही आपण म्हणत नाही. फक्त आपण काय म्हणणार आहे? तर आपण फक्त रूट म्हणणार आहे. आता बघा द मिनिंग ऑफ नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m/n. आता इथं दोन्हीही नंबर चेंज होणार आहेत.
दोन्हीही नंबर चेंज होणारे आहेत. मग आता इथं जर आपण विचार केला, बघा इथं आपण जर काय केला, विचार केला की एखादा नंबर आहे, आता बघा कुठलाही नंबर घेतला मी, समजा 8 नंबर घेतला. किती नंबर घेतला? 8. मग आता याच जो काही घातांक आहे, म्हणजे त्याची जी पॉवर आहे, त्याची जी इंडेक्स आहे, ती आपण घेतली 2/3. म्हणजे एमच्या जागेवरती 2 आला, एनच्या जागेवरती किती आला? तर 3 आला. आता वरची जी असते त्याला पॉवर म्हणतो, खालचं जे असतं त्याला रूट म्हणतो. वरची जी असते ती पॉवर, खालची जी असते ती रूट. मग कितव्या रूटची कितवी पॉवर असंही आपल्याला लिहिता येतं, किंवा कितव्या पॉवरचं कितवं रूट असंही आपल्याला लिहिता येतं. दॅट मीन्स रूट ऑफ द पॉवर किंवा पॉवर ऑफ द रूट. आपण दोन्ही पद्धतीने कसं लिहिलं जातं ते बघू. आता हे आपण असं म्हणतो, याला म्हणायचं पॉवर, याला काय म्हणायचं? पॉवर. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं रूट. मग आता हे जर कितव्या रूटची कितवी पॉवर आहे किंवा कितव्या पॉवरचं कितवं रूट आहे, मग अगोदर पॉवर लिहू आणि नंतर रूट लिहू. मग ही कितवी पॉवर आहे? तर दुसरी पॉवर आहे, मग त्याला म्हणतो आपण स्क्वेअर. बघा याला काय म्हणतो? स्क्वेअर. आता याला स्क्वेअर रूट म्हणणार का? नाही, कारण ते वरच आहे. कुठलंही ते वरचं, आणि खालचं असतं त्याला म्हणायचं रूट. मग आता इथं बनलं स्क्वेअर. आता बघा हा स्क्वेअर आहे ऑफ, आता हे खालचं रूट आहे, कितवं रूट आहे? तिसरं. मग याला काय म्हणणार आपण? क्यूब रूट. क्यूब रूट ऑफ कुणाचं? 8चं. मग आता आपण लिहिलं स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. हा काय? 8च्या स्क्वेअरचं क्यूब रूट आहे. क्यूब रूट मध्ये किती मूळ आहे? तिसरं. आता हेच जर मला उलट लिहायचं असेल, अगोदर रूट लिहायचं असेल नंतर पॉवर लिहायची असेल, तर कसं लिहिणार? तर हेच कसं लिहिणार? बघा हीच पॉवर आहे, लिहिताना आपल्याला रूट आधी लिहायचंय, पॉवर नंतर लिहायची. ओके, तरी सुद्धा आपण लिहू शकतो. इथं लिहिताना मग असं लिहायचं क्यूब रूट, बघा क्यूब रूट ऑफ, आता कोण आहे वरची पॉवर? काय? तर दुसरी पॉवर आहे. मग दुसऱ्या पॉवरला काय म्हणतो आपण? स्क्वेअर. दुसऱ्या पॉवरला म्हणतो आपण स्क्वेअर ऑफ कुणाचं? तर कुणाचं आहे? 8चं. बघा कुणाचं आहे? 8चं. मग इथं लिहिलं आपण क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. म्हणजे इथं लिहिताना अगोदर पॉवर लिहिली नंतर रूट लिहिलं, इथं लिहिताना आधी रूट लिहिलं नंतर पॉवर लिहिली. दोन्हींचा अर्थ सेम होतो. आपल्याला म्हणताना आपण अगोदर पॉवरच्या फॉर्म मध्ये नंतर रूटच्या फॉर्म मध्ये असंही म्हणू शकतो. इथं लिहित असंही म्हणू शकतो, अगोदर रूट म्हणू शकतो नंतर त्याची पॉवरही म्हणू शकतो. ठीक आहे, बघूया आपण. तर याच्यामध्ये देखील आपल्याला काही एक्झाम्पल्स दिसत आहेत. बघा कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथं काही नंबर लिहिलेले दिसत आहेत आणि त्यांची जी पॉवर आहे ती बघा रॅशनल नंबर आहे, पण आता इथं वन आला का वरती? आता वन आला नाही. आता जर मगाशी बघा वन वाले होते सगळ्यांचं, जो वरती न्यूमरेटर होता तो वन होता, त्याच्यामुळे आपण पॉवर म्हणायचं नाही, फक्त रूट म्हणायचं. म्हणजे वरती वन असेल तर इथं बनलं असतं स्क्वेअर रूट, इथं 5th रूट, इथं 7th रूट. ओके, त्याच्या खाली 10th रूट, त्याखाली 7th रूट. बरोबर. पण आता ती पॉवर वन असेल तर म्हणली जात नाही. पण आता इथं पॉवर जर वन सोडून असेल वेगळा नंबर, तर आपल्याला इथं लिहावी लागते, म्हणावी लागते. ओके, आता इथं मग अगोदर पॉवर लिहायची, पॉवर ऑफ द रूट. मग आता इथं जर बघितलं आपण तर पॉवर मध्ये वरचा कोण आहे? तर क्यूब ऑफ. आता हे खालचं रूट, कितवं रूट? दुसरं रूट, स्क्वेअर रूट ऑफ कुणाचं? 225. मग आता इथं जर आपण बघितलं पॉवर किती? 4th. बघा पॉवर किती? 4th. म्हणजे वरती 4 लिहिलंय. मग इथं लिहिताना कसं लिहिणार आपण? 4th, FOURTH, 4th. ती काय आहे? तर पॉवर, 4th पॉवर ऑफ. आता कितवं रूट? तर बघा रूट कितवं आहे? 5th रूट. 5th रूट ऑफ. आता कुणाचं 5th रूट आहे? तर 45. मग कसं लिहिणार हे? 4th पॉवर, म्हणजे आता पॉवर कितवी? 4थी. आता वरचे असते पॉवर, खालचं असतं रूट. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर रूट कितवं? तर आपण म्हणतोय 5th रूट कुणाचं? ऑफ 45. अगोदर पॉवर लिहितोय नंतर रूट लिहितोय, अगोदर पॉवर लिहितो नंतर रूट लिहितोय. मग सेम तसंच इथं कितवी पॉवर आहे? तर वरती बघायचं. बघा वरती 6 आहे, खाली 7 आहे. वरची पॉवर आहे, खालचं रूट आहे. मग आता वरती 6 पॉवर, म्हणजे वरची झाली पॉवर ऑफ. आता रूट बघा किती, खाली किती म्हणलंय? 7th. मग इथं लिहिलं मी 7th.
सेव्हन्थ काय आहे तर सेव्हन्थ आहे रूट ऑफ कुणाचं तर कुणाचं दिसतंय आपल्याला इथं 81. आपण काय म्हणलं बघा इथं 6 पॉवर वरची जी ती पॉवर आहे खालची रूट आहे किती रूट आहे सेव्हन्थ रूट ऑफ कुणाचं 81. सेम तसंच इथं लिहिणार पॉवर कितवी तर बघा वरती किती दिसतंय 4 दिसतंय मग आता इथं काय म्हणणार आपण फोर्थ पॉवर ऑफ. मग आता रूट कितवं तर रूट कितवं दिसतंय 10वं दिसतंय मग इथं म्हणणार टेन्थ. हे काय आहे तर रूट 10th रूट ऑफ कुणाचं रूट आहे हे तर हे रूट आहे 100चं कुणाचं रूट आहे हे 100चं. ओके सेम तसंच अजून एक क्वेश्चन दिसतोय आपल्याला 21 आणि त्याची पॉवर किती दिसतंय बघा त्याचा जो इंडेक्स दिसतोय तो आपल्याला दिसतोय 3/7. मग आता वरती जे दिसतंय त्याला काय म्हणायचं पॉवर अगोदर पॉवर म्हणायचंय. मग आता बघा पॉवर म्हणताना थर्ड पॉवर असं म्हणत नाही आपण थर्ड ऐवजी शब्द आहे आपल्याकडे काय शब्द आहे क्यूब. काय शब्द आहे क्यूब ऑफ. मग आता त्यानंतर रूट कितवं 7वं म्हणले आपल्याला असंच लिहावं लागेल सेव्हन्थ रूट ऑफ. मग कुणाचं तर नंबर दिसतोय 21. नंबर काय दिसतोय 21. मग या पद्धतीने अगोदर आपण पॉवर लिहिले अगोदर काय लिहिली पॉवर लिहिली नंतर काय लिहिलं रूट लिहिलं. आता इथं त्यांनी असं म्हणलं आधी रूट लिहा नंतर पॉवर लिहा आधी रूट लिहा नंतर पॉवर लिहा. ओके मग इथं चेंजेस करूया अगोदर रूट लिहू नंतर पॉवर लिहू काही फरक पडत नाही. मग आता या एक्झाम्पलचं त्यांनी दिलंय स्क्वेअर रूट मध्ये कितवं दुसरं बघा अगोदर खालचं घेतलं आता रूट घेतलं मध्ये खालचा नंबर आधी घेतला आणि वरती 3 आहे 3 मध्ये काय म्हणतो आपण त्याला काय म्हणतो क्यूब. ओके चलो मग आता इथं काय दिसतंय आपल्याला अगोदर रूट घ्यायचंय मग रूट मध्ये खालचं मग कितवं रूट आहे हे 5वं. मग म्हणताना काय म्हणणार आपण बघा फिफ्थ रूट इथं काय म्हणणार फिफ्थ रूट. ओके आता इथं टी डबल झालाय फिफ्थ रूट ऑफ. म्हणजे आता हे 5वं रूट आहे कितवं रूट आहे 5वं इथं करेक्ट करा याची एकच. ओके फिफ्थ रूट ऑफ 5वं रूट. आता कुणाचं ऑफ लिहिला. मग आता पॉवर बघावं लागेल कितवी पॉवर कितवी चौथी पॉवर आहे ऑफ पॉवर आता कितवी पॉवर आहे तर आपण म्हणतोय चौथी FOURTH फोर्थ. बघा फिफ्थ रूट ऑफ पॉवर फोर्थ ऑफ. मग आता कुणाचं नंबर आहे हा नंबर आहे 45. मग या पद्धतीने आपण अगोदर काय लिहिलं तर अगोदर रूट लिहिलं सर नंतर काय लिहिले तर नंतर त्याची पॉवर लिहिली. मग रूट कितवं खालच्याला म्हणायचं रूट मग फिफ्थ रूट पॉवर कितवी तर फोर्थ पॉवर बघा फोर्थ पॉवर. मग आता फिफ्थ रूट ऑफ पॉवर फोर्थ ऑफ 45 किंवा फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर आता अगोदर फोर्थ शब्द लिहून पुढे पॉवर असंही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग आता याच्या पुढं इथं आपण चेक केलं तर इथं काय दिसतंय आपल्याला 6 नंबरची पॉवर दिसते 7 नंबरचं रूट दिसतंय मग रूट आधी लिहायचं. मग कितवं रूट म्हणतोय आपण सेव्हन्थ रूट. मग इथं लिहून टाकलं आपण सेव्हन्थ रूट ऑफ. मग पॉवर कितवी दिसते तर पॉवर कितवी दिसते बघा 6 पॉवर. मग 6 मध्ये 6वी पॉवर 6 पॉवर ऑफ. मग कुणाची पॉवर आहे ही तर इथं नंबर बघायचा बेस काय याचा 81. मग इथं लिहिलं आपण 81. ओके दॅट मीन दिस इज द सेव्हन्थ रूट म्हणजे 7वं मूळ आहे हे 7वं मूळ. मग कितव्या घाताचं 6व्या घाताचं कुणाचं 81चं. ओके सेम तसंच इथेही बघा अगोदर आपल्याला काय लिहायचंय तर अगोदर लिहायचंय रूट. मग रूट कितवं दिसतंय तर 10th बघा खाली जर बघितलं आपण तर रूट कितवं 10th. इथं लिहिलं मी 10th रूट ऑफ. मग पॉवर कितवी दिसते बघा पॉवर कितवी दिसते याची मग फोर्थ पॉवर ऑफ. मग कुणाची तर नंबर चेक करा कोण आहे इथं 100 याचा बेस आहे 100. मग इथं लिहिलं आपण 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100 म्हणजे याचं रूट कितवं रूट 10 पॉवर कितवी पॉवर फोर्थ आहे चौथी पॉवर आहे. त्याच्या पुढे जाऊया. आता इथं काय करायचं आपल्याला रूट आधी लिहायचंय मग हे कितवं रूट आहे 7th रूट. मग इथं लिहिलं आपण 7th रूट ऑफ. आता पॉवर कितवी दिसते
तर पॉवर कितवी दिसते बघा, याची पॉवर दिसते तिसरी, मग थर्ड पॉवर असं म्हणणार का? नाही. त्यासाठी आपल्याकडे शब्द आलाय. कोणता शब्द आला सर? शब्द आला क्यूब ऑफ. मग कुणाचा क्यूब? तर आपण म्हणतोय 21. कुणाचा? 21. या पद्धतीने की आपण अगोदर पॉवर नंतर रूट या पद्धतीने हे एक्सप्रेस करू शकतो, किंवा अगोदर रूट आणि नंतर पॉवर असंही आपल्याला लिहिता येतं. म्हणजे जर एखाद्या नंबरचा जो काही इंडेक्स आहे, म्हणजे जो घातांक आहे, तो जर रॅशनल नंबर मध्ये असेल, म्हणजे असा, तर लक्षात ठेवा त्या रॅशनल नंबर मध्ये जो वरचा असतो त्याला म्हणायचं पॉवर, खालचा असतो त्याला म्हणायचं रूट. आता अगोदर पॉवर नंतर रूट असंही लिहिता येतं, जसं इथं लिहिलंय आपण, अगोदर पॉवर नंतर रूट. नाही, उलटही लिहिता येतं, अगोदर रूट नंतर पॉवर असंही लिहिलं, दोन्हींचा अर्थ सेमच असतो. मग अशा पद्धतीने की आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, हे इंडेक्स फॉर्म मध्ये दिलं होतं, आपण हे स्टेटमेंट मध्ये मांडलं. आता आपल्याला जर असं स्टेटमेंट मध्ये दिलं तरी देखील आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये मांडता आलं पाहिजे. मग आता इथं काय म्हणलंय बघा, स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. याचा आन्सर मी इथं लिहितो. मग हा 121 हा बेस आहे आपला, लिहून टाकला. मग आता इथं काय म्हणलंय, स्क्वेअर रूट म्हणजे किती मूळ बघा, दुसरं मूळ, आणि फिफ्थ पॉवर म्हणजे कितवी पॉवर? पाचवी पॉवर. कितवी पॉवर? पाचवी पॉवर. मग पॉवर वरती असते, पॉवर वरती असते, फिफ्थ पॉवर. रूट कितवं? स्क्वेअर रूट म्हणजे कितवं? दुसरं. म्हणजे इथं काय होईल बघा, पाहिजे तर याला आपण ब्रॅकेट टाकू, याला ब्रॅकेट टाकू आपण 121 ला. आणि मग त्याचा इंडेक्स फॉर्म मध्ये त्याची इंडेक्स म्हणजे त्याचा घातांक किती झाला बघा, 5/2. म्हणजे 5 ही काय आहे? त्याची पॉवर आहे, आणि 2 हे काय आहे? त्याचं रूट आहे. आता सेकंड रूट त्याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट. त्याच्यानंतर पुढचं जर एक्झाम्पल बघितलं आपण, बघा इथं काय म्हणलंय, क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. आता इथं अगोदर रूट दिलं होतं नंतर पॉवर, इथं उलट झालं, अगोदर पॉवर दिली नंतर रूट दिलं. आता कसंही देऊ दे, आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला माहिती रूट कुठं लिहायचं? खाली लिहायचं. पॉवर कुठं लिहायची? वर लिहायची. इतके सोपं आहे. मग आता याचा बेस किती? तर बघा, याचा बेस आहे 324. लिहिताना पाहिजे तर याला काय करू आपण? ब्रॅकेट मध्ये लिहू. मग आता बघा, ह्याचं क्यूब ही पॉवर आहे, आणि फोर्थ रूट चौथं मूळ आहे. आता पॉवर वरती, पॉवर किती? क्यूब म्हणजे 3, आणि इथं फोर्थ रूट म्हणजे कितवं मूळ? चौथं मूळ. म्हणजे याची जी इंडेक्स आहे, म्हणजे याचा जो घात आहे तो किती होणार आहे? 3/4. बघा, वरती लिहिलाय क्यूब, खाली लिहिलेलं रूट आहे म्हणजे फोर्थ रूट, म्हणजे खाली लिहिला मी 4. ओके. त्याच्या पुढे जर बघितलं आपण तर फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. बघा, आता हा जो बेस आहे तो ब्रॅकेट मध्ये लिहिला 264. मग आता इथं जर बघितलं तर आधी रूट दिलाय नंतर पॉवर दिलाय, कसंही देऊ द्या काही फरक पडत नाही. आपण एकच डोक्यात ठेवा, रूट जे असतं ते खाली असतं आणि जी पॉवर असते ती वर असते, एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय. मग आता हे 5वं रूट आहे. मग आता इथं जर आपण अपॉन लिहिलं तर हे खाली येणार आहे 5, आणि पॉवर किती? स्क्वेअर. आता स्क्वेअर मध्ये किती असतात? की स्क्वेअर मध्ये असतात 2. मग इथं बघा, याचं जे काही इंडेक्स होणार आहे तो होणार आहे 2/5. त्यानंतर क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. आता बघा इथं कसं म्हणलंय, कसंही म्हणू द्या, नंबर किती आपला 3 आहे. आता क्यूब ऑफ क्यूब रूट म्हणजे अगोदर पॉवर म्हणलंय नंतर रूट म्हणलंय, फरक काही पडत नाही. आता इथं जर बघितलं तर त्याचा जो पॉवर आहे तो बी 3 आहे, आणि जे रूट आहे ते बी 3च आहे. म्हणजे इथं येणार आहे 3/3. 3/3. आता पुढे जाऊन त्याचा आन्सर 1 होईल. म्हणजे ही पॉवर जी आहे, म्हणजे ही वरच्या म्हणजे इंडेक्स तो 3/3 मध्ये 1 मध्ये कन्वर्ट होईल. पण आता बघा, याचं रूट जेवढं आहे तेवढंच त्याचं काय आहे, तर तेवढीच त्याची पॉवर आहे, जेवढं रूट आहे. आता रूट किती? तिसरं. पॉवर किती? पॉवर आहे तिसरी, त्याला आपण क्यूब म्हणतो आणि क्यूब रूट असं म्हणतो. मग या पद्धतीने की आपल्याला हे जे स्टेटमेंट मध्ये दिलंय ते देखील आपण इंडेक्स फॉर्म मध्ये मांडू शकतो. बघा, प्रश्न काय होता? राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये आपल्याला ते मांडायचे होते. ओके. म्हणजे यांचे जे काही घातांक होते ते रॅशनल नंबर येत होते काहीतरी. रॅशनल मध्ये काय, तर आपण आपल्या भाषेत म्हणलं तर ज्याला अपूर्णांक आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, की ज्याच्यामध्ये न्यूमरेटर असतो, डिनॉमिनेटर असतो. मग अशा फॉर्म मध्ये याचे काय येत होते? तर याचे येत होते इंडेक्स. याचे काय येत होते? इंडेक्स. म्हणजे ज्याला आपण घातांक म्हणतो. काय म्हणतो? घातांक. ओके. बघा, मग अशा पद्धतीने की आज जे काही घातांक लिहायचे ते आपण शिकलो, की कोणकोणत्या फॉर्म मध्ये, तर 1/n फॉर्म मध्ये, 1/n फॉर्म मध्ये, आणि दुसरं m/n फॉर्म मध्ये. म्हणजे बघा, 1/n मध्ये फक्त रूटच होतं,
फक्त काय होतं रूट, कारण खालचंच बदलायचं, वरचा चेंज होत नव्हता, म्हणजे फक्त रूट होतं. आणि दुसरं होतं यम अपॉन एन. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वरचाही चेंज व्हायचा, खालचाही चेंज व्हायचा. मग वरच्याला आपण पॉवर म्हणायचो, खालच्याला आपण रूट म्हणायचो, वरच्याला पॉवर म्हणायचो, खालच्याला रूट म्हणायचो. या पद्धतीने की जे काही नंबर्स आहेत ते आपण इंडेक्स फॉर्म मध्ये, पण ज्याचे इंडायसेस कसे आहेत तर रॅशनल इंडायसेस आहेत, अशामध्ये कसे कन्वर्ट करायचे ते आपण शिकलो. आता महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे काय, तर या लेक्चरसाठी महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे बघा. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. कोणताही पॉझिटिव्ह नंबर घेतला तर त्याला 2 स्क्वेअर रूट असतात. म्हणजे आपण असं घेतलं √25, बघा वर्गमुळात 25, याचा आन्सर किती येणार आहे, याचा आन्सर येणार आहे 5. पण ते पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं. म्हणजे किती स्क्वेअर रूट असतात तर 2 स्क्वेअर रूट असतात. पॉझिटिव्ह असतं आणि निगेटिव्ह सुद्धा असतं, कारण तुम्ही पॉझिटिव्ह 5चा स्क्वेअर केला तरी तो 25 होतो, आणि निगेटिव्ह 5चा स्क्वेअर केला असं लिहिलं समजा तुम्ही, -5 आणि त्याचा स्क्वेअर बघा किती होतो, तर -5 इंटू -5 इज इक्वल टू 5 झाले 25, पण मायनस मायनस काय होणार, प्लस होणार. म्हणजे हा जो +25 तो -5चा स्क्वेअर होईल, आणि फक्त असं 5चा स्क्वेअर लिहिला बघा, 5चा स्क्वेअर लिहिला तर आपण काय म्हणणार, तर 5 × 5, आणि याचा आन्सर सुद्धा किती 25. म्हणजे हा 25 -5चा बी स्क्वेअर आहे आणि +5चा बी स्क्वेअर आहे. म्हणून आपण इथं काय म्हणलं, तर एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह नंबर घेतला तर त्याला 2 स्क्वेअर रूट असतात, एक असतं पॉझिटिव्ह आणि एक असतं निगेटिव्ह. त्यानंतर दुसरं काय म्हणतोय, स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. स्क्वेअर रूट ऑफ 0, 0चं जर स्क्वेअर रूट काढलं तर किती येतं, 0 येतो. याला कारण आहे, 0चा जर 0 पॉवर घेतली तर ती सुद्धा किती येणार, मग 0च येणार. बघा 0ची 0 पॉवर 0, 0 पॉवर हे 0 पॉवर नाही, 0 पॉवर 1 येईल, हे लक्षात ठेवा. हे दुसरं रूट आहे. दॅट मीन 0चा स्क्वेअर घेतला तर काय येणार, 0 येणार, हे नाही. मग 0 पॉवर घेतली तर 1 येतं, कारण आपण इंडायसेसचा रूल बघितला ज्याच्यामध्ये की कुणाचीही कोणताही रिअल नंबर घेतला आणि त्याची जर 0 पॉवर घेतली तर आन्सर 1 येतं. हे आन्सर 1 आला असता. पण आपण त्याचा स्क्वेअर घेतला, इथं स्क्वेअर रूट घेतला, मग इथं स्क्वेअर घेतला. मग 0चं स्क्वेअर रूट जर घेतलं, स्क्वेअर रूट ऑफ 0, स्क्वेअर रूट ऑफ 0, 0चं स्क्वेअर रूट 0 येतं, आणि म्हणून 0चा स्क्वेअर सुद्धा आता स्क्वेअर मध्ये किती वेळा मल्टिप्लिकेशन, 2दा मल्टिप्लिकेशन, हे सुद्धा किती येणार आहे, तर 0च येणार आहे. हे सुद्धा किती येणार आहे, 0च येणार आहे. पण जे 0 पॉवर आहे ते मात्र 1 येते, हे लक्षात ठेवा. चला, मग अशा पद्धतीने की आज आपण की जे नंबर्स असतात ते इंडेक्स फॉर्म मध्ये कसे मांडायचे, त्याच्यानंतर त्याचे जे काही इंडेक्स आहे, दॅट मीन्स इंडायसेस, ते जर रॅशनल नंबर असतील तर ते नेमके म्हणताना कसे म्हणणार आहे, किंवा नेमके असतात कसे, त्यांचा अर्थ काय असतो ते देखील आपण समजून घेतलं. तर त्यांच्या अर्थामध्ये लक्षात ठेवा, जो वरचा नंबर होता तो होती पॉवर, जो खालचा नंबर होता ते होतं त्याचं रूट. मग आपण पॉवरचं रूट म्हणू शकतो किंवा रूटची पॉवर सुद्धा म्हणू शकतो. चला, इथपर्यंत थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिकसह भेटूया. धन्यवाद.